मित्रांनो, जिओने त्यांचा फ्री AI कोर्स लॉन्च केलाय आणि हा कोर्स प्रत्येकाने केलाच पाहिजे। यामध्ये एवढ्या गोष्टी तुम्हाला शिकायला भेटणार आहेत ना, जे तुम्हाला पैसे देऊन सुद्धा शिकायला भेटणार नाही। हा कोर्स प्रत्येक विद्यार्थ्याने केला पाहिजे, प्रत्येक व्यक्तीने केलेला पाहिजे। कारण आज जो विद्यार्थी AI शिकेल ना, त्यालाच भविष्यात नोकरी भेटेल। असं का सांगतोय? आज तुम्ही डेली न्यूज ऐकताय, कोणत्या ना कोणत्या कंपनीमधून या कंपनीने एवढे एम्प्लॉई काढले, त्या कंपनीने एवढे एम्प्लॉई काढले। आधी 10 लोकांची टीम जे काम करायची ना, ते काम आता फक्त 1 किंवा 2च लोक करतात। जी 8 लोक खाल्ली जातात ती फक्त AI मुळे खाल्ली जात आहे। आणि ज्या 2 लोकांना नोकरी दिली जात आहे त्यांना का दिली जाते? कारण त्यांना AI वापरून काम करता येतं। आणि जर तुम्ही आज AI शिकायला सुरुवात केली नाही, आज जर तुम्ही AI शिकले नाही, तर भविष्यात नोकरी भेटणं अवघड होऊन जाईल। कारण कॉम्पिटिशन वाढत चाललेलं आहे आणि नोकऱ्या कमी आहेत। आणि जिओने त्यांचा फ्री AI कोर्स लॉन्च केलेला आहे। आता हा AI कोर्स काय आहे, याच्यात तुम्हाला काय शिकायला भेटेल, यासाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या, असेच कामाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटत राहतील। स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता jio.com AI/classroom अशी ही वेबसाईट आहे, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार आहे। जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहत असाल, फेसबुकवरती पाहत असाल तर पिन कमेंटमध्ये लिंक देऊन देणार आहे। तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही मास्टर द फाउंडेशन ऑफ AI, आणि हा जो कोर्स आहे तर तो भारतातील 12 भाषांमध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे। रजिस्ट्रेशन अगदी फ्री आहे, कोर्स अगदी फ्री आहे। तर हा कोर्स जिओ इन्स्टिट्यूटने डिझाईन केलेला आहे, जो तुम्हाला फक्त ना तुमच्याकडे लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल, PC असेल तरच तो तुम्हाला करता येणार आहे। तर ही अट त्यांनी काढलेली पाहिजे होती, परंतु त्यामागचं त्यांचं काहीतरी रिझन असू शकतं। आणि हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला आहे ना कोर्स कम्प्लिटेशन बॅच दिलं जाणार आहे। आणि जर हा कोर्स तुम्ही त्यांचा जिओ PC क्लाउड जिओ PC आहे, त्यांचा जो जिओ होम आहे हे तुमच्याकडे असेल आणि तुम्ही जर का जिओ PC ने केला तर तुम्हाला एक सर्टिफिकेटसुद्धा दिलं जाणार आहे या प्रकारचं। तर या कोर्समध्ये तुम्हाला महत्त्वाचं आहे काय काय शिकायला भेटणार आहे, तर हे सर्व AI टूल्स आहेत, जसं की जेमिनाय झालं, गुगल AI स्टुडिओ, लोएबल आहे, नोटबुक LM आहे, ChatGPT आहे, 11 लॅब आहे, सुनो, ॲडोब एक्सप्रेस, परप्लेक्सिटी, हे कशा प्रकारे तुम्ही वापरायचं हे तुम्हाला शिकायला भेटणार आहे। आणि काय काय शिकायला भेटेल नेमकं तेही जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। तर हा जो कोर्स आहे ना, तर हा 4 मॉड्यूलमध्ये असणार आहे। 4 वीकचा हा कोर्स आहे, म्हणजे 1 महिन्याचा असेल साधारणतः। तर बघा, पहिल्या वीकमध्ये तुम्हाला AIचे बेसिक शिकायला भेटतील, त्यानंतर प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग। आता प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग काय असतं, तुम्ही सध्या सोशल मीडियावरती खूप व्हायरल होणारे व्हिडिओ पाहताय की एक प्रॉम्प्ट टाकायची ChatGPT जेमिनायमध्ये, तुमचा फोटो अपलोड करायचा आणि एक भारी फोटो तयार होऊन जातो। एक प्रॉम्प्ट टाकायची, तुमचा फोटो अपलोड करायचा, एक भारी व्हिडिओ तयार होऊन जातो। आणि ती जी प्रॉम्प्ट असते, ती जी प्रॉम्प्ट ज्या प्रकारे तयार केली जाते, ती कशी तयार केली जाते आणि ती प्रॉम्प्ट कशी तयार करायची, त्यालाच प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हटलं जातं। आणि हे सुद्धा तुम्हाला शिकायला भेटणार आहे। बेसिक्स आणि जनरेटिव्ह जे मॉडेल्स आहेत ते तुम्हाला शिकायला भेटणार आहेत। त्यानंतर सेकंड वीकमध्ये AI फॉर लर्निंग अँड क्रिएटिव्हिटी, म्हणजे तुम्ही AIचा वापर करून तुमचा जो अभ्यास आहे तर तो कशा प्रकारे सोपा करू शकता, तुम्हाला जे येणारे प्रॉब्लेम्स आहेत AI वापरून ते तुम्ही कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकता, तुम्ही आर्ट कसं क्रिएट करू शकता, म्युझिक, स्टोरीज, हे म्हणजे तुमचा जो ओव्हरऑल अभ्यास आहे किंवा तुमची जी लाईफ आहे कशा प्रकारे इझी करू शकता ते तुम्हाला शिकायला भेटेल। खूप भारी गोष्ट आहे। वीक 3 मध्ये तुम्हाला AI फॉर बिल्डिंग अँड कम्युनिकेशन, म्हणजे AI वापरून तुम्ही वेबसाईट कशी तयार करायची, प्रेझेंटेशन कसं तयार करायचं, म्हणजे तुमचा काही एखादा लेक्चर वगैरे आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला प्रेझेंटेशन लागणार आहे, एक ते कम्युनिकेशनच झालं, तर ते AI वापरून कसं तयार करायचं। रिअल वर्क प्रोजेक्ट्स, म्हणजे रिअल लाईफमध्ये एखादे जे प्रोजेक्ट्स आहेत तर ते तुम्हाला सॉल्व करायला भेटतील किंवा त्या प्रोजेक्ट्सवरती काम करायला भेटेल। आणि लास्ट 4th वीकमध्ये तुम्हाला AI प्रोजेक्ट्स वर्किंग विथ AI ॲज अ टीममेट। खूप भारी कोर्स हा त्यांनी डिझाईन केलेला आहे। आता या कोर्सबद्दलचे तुमचे अजून काही प्रश्न असतील तर त्यांनी या वेबसाईटवरती खाली बघा FAQ मध्ये दिलेले आहेत। तर हा कोर्स 12 भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि या कोर्ससाठी जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे तर ते अगदी फ्री आहे। वरती बघा या ठिकाणी रजिस्टर फॉर फ्री दिलेलं आहे, यावरती मी क्लिक करतोय। येथे तुम्हाला सिम्पल आहे रजिस्ट्रेशन करणं। तर येथे तुमचं नाव टाकायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे जो जिओचा असेल
तर चांगली गोष्ट आहे। पिन कोड टाकायचा आहे, ॲड्रेस टाकायचा आहे किंवा तुम्ही डायरेक्ट तुमचं करंट लोकेशन या ठिकाणी वापरू शकता आणि प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवरती येथे OTP सेंड होणार आहे, तो OTP टाकून व्हेरीफाय करायचं आहे। व्हेरीफाय झाल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे आणि आता तुम्ही हा कोर्स तुमचा लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवरती कुठूनही ॲक्सेस करू शकता। तर येथे बघा बिगिनिंग कोर्स यावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारची वेबसाईट ओपन होईल त्यांची आणि येथे तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे आणि तुम्ही तुमचा कोर्स करू शकता। आता ही जी प्रोसेस आहे तर मी ही टॅबमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे, त्यामुळे हा कोर्स मला सध्या लॉग इन करता येणार नाही, पण एवढीच प्रोसेस आहे आणि तुम्ही हा कोर्स कंप्लीट करू शकता। तर ही माहिती खूप महत्त्वाची आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांचासुद्धा फायदा होईल। यासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठीची शेवटची तारीख 20 ऑगस्ट सांगितली जात आहे, परंतु या ठिकाणी कुठेही मेन्शन नाही आहे आणि 20 ऑगस्टपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आणि जर का 20 ऑगस्टपर्यंत हा कोर्स बंद झाला नाही त्यानंतर जरी सुरू राहिला तर चांगली गोष्ट आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या काही शंका असतील तर कमेंट्स करा आणि अशाच कामाची माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तिरमले जॉबला फॉलो करायला विसरू नका। मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश।